नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण दुसरी ब्रेकफास्ट रेसिपी बनवत आहोत आणि ती स्पेशल म्हणजे डाएट स्पेशल लोकांसाठी आहे। एकदम हेल्दी रेसिपी आहे आणि जरा म्हणजे एकदम थोड्या प्रमाणात जरी तुम्ही खाल्लात तरी अगदी बराच वेळ तुमचं पोट भरल्यासारखं वाटेल अशी रेसिपी आहे। ती म्हणजे आपण ओट्सपासून उपमा बनवलेला आहे। खूपच छान रेसिपी आहे। ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल याची मी खात्री बाळगते। खूपच छान आणि टेस्टी आहे। तर मग आता तो उपमा कसा करूया ते पाहूया आणि यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते सुद्धा पाहूया। इथे मी गॅसवर एक कढई ठेवली आहे। कढई मध्यम आचेवर आहे। याच्यामध्ये मी अर्धा कप ओट्स घेतलेले आहेत आणि 1/4 कप बारीक रवा घेतलेला आहे। हे दोन्ही एकत्ररित्या मी भाजून घेते आहे। सेपरेट जरी तुम्ही भाजून घेतले तरी सुद्धा चालेल। मध्यम आचेवर एकदम कमी जास्त गॅस करून भाजत असल्यामुळे मी एकत्रितरित्याच इथे भाजून घेत आहे। अंदाजानुसार आपल्याला म्हणजे भाजून घ्यायचा आहे। ज्या पद्धतीने आपण साध्या उपमासाठी जसा रवा भाजून घेतो त्याच पद्धतीने इथे आपल्याला हा ओट्स आणि जो रवा आहे तो सुद्धा भाजून घ्यायचा आहे। मी इथे मुद्दामच तेल घातलेले नाही भाजण्यासाठी। आपल्याला ड्राय असंच इथे भाजून घ्यायचं आहे, कारण इथे आपल्याला जास्त प्रमाणात म्हणजे आपण हेल्दी आणि डाएट स्पेशल रेसिपी बनवत असल्यामुळे थोडा तेलाचा वापर कमी प्रमाणात करायचा आहे। त्यामुळे मी इथे सुरुवातीलाच ड्राय भाजून घेते आहे। थोडासा ब्राउनिश कलर आल्यानंतर आपल्याला हा जो रवा आणि जे ओट्स आहेत ते काढून घ्यायचे आहेत। थोडा थोडा आता ब्राऊन कलर येत आलेला आहे। अजून थोडा वेळ आपण असंच भाजून घेऊया आणि हे ओट्स आणि रवा आपण साईडला काढून ठेवूयात। त्याचबरोबर महत्त्वाचे म्हणजे माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। त्याचबरोबर माझ्या रेसिपी जर तुम्हाला आवडत असतील तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा, कारण बऱ्याच टिप्स मी शेअर केलेल्या असतात। तसेच सबस्क्राईब केल्यानंतर बाजूला जे बेल आयकॉन आहे ते प्रेस करायला विसरू नका। त्याने काय होईल, ज्या मी नवीन रेसिपीज घेऊन येत असते त्याच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळतील आणि त्या तुम्ही पटकन पाहाल। चला तर मग आता आपण आपल्या रेसिपीकडे वळूया। तुम्ही पाहतच असाल आता जो रवा आणि जे ओट्स आहेत ते भाजून तयार झालेले आहेत। आता आपण हे एका प्लेटमध्ये काढून ठेवूया। त्याच गॅसवर मी कढईमध्ये गॅस अगदी लोवरच ठेवलेला आहे। याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून तूप घालून घेतलेले आहे। तूप विरघळल्यानंतर आणि अगदी गरम झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला 1/4 टीस्पून इथे मी मोहरी घालून घेतलेली आहे। मोहरी चांगली तुपामध्ये तडतडू द्यायची आहे, म्हणजे जो मोहरीचा कच्चापणा आहे तो पूर्णपणे निघून जाईल। पहा, मस्त आपली जी मोहरी आहे तडतडलेली आहे। याच्यामध्येच आता आपण 1/4 टीस्पून इथे मी जिरे घालून घेतलेत। त्याचबरोबर थोडीशी कढीपत्त्याची पाने देखील घालून घेतलेली आहेत आणि मी 2 टेबलस्पून इथे मी शेंगदाणे घालून घेतलेले आहेत। शेंगदाणे सुरुवातीला आपल्याला पूर्णपणे हे तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत, कारण जर आपण पटकन असं कांदा वगैरे टाकला तर शेंगदाणे परतले जाणार नाहीत आणि ते कच्चेच राहतील। त्यामुळे शेंगदाणे अगदी खमंग तुपामध्ये परतवून घ्यायचे आहेत। त्यानंतर इथे मी 4 बारीक कापलेल्या हिरव्या मिरच्या याच्यामध्ये घालून घेते आहे। ते सुद्धा तुपामध्ये चांगलं परतायचे आणि एक मध्यम आकाराचा कांदासुद्धा मी ते बारीक चिरलेला घालून घेतलेला आहे। त्याचबरोबर कांद्यासोबतच मी 2 टेबलस्पून काजू देखील घालून घेतलेले आहेत। एकदम हेल्दी असा उपमा आपल्याला बनवायचा असल्यामुळे इथे मी बऱ्याचशा भाज्यांचा देखील वापर केलेला आहे आणि तूप एवढ्यासाठी घातलेलं आहे, थोडंसं
हेल्दी रेसिपीमध्ये तूप घातलं की शरीरासाठी खूप चांगलं असतं. तेलाऐवजी तूप थोडंसं म्हणजे ॲटलिस्ट 1 टीस्पून तूप तर रोज आपल्या शरीरामध्ये गेलंच पाहिजे. त्यासाठी मी इथे तुपाचा वापर केलेला आहे. तसेच इथे मी कॉर्न घातलेले आहेत. प्रत्येकी 2 टेबलस्पून असे मी भाज्यांचे म्हणजे आवडीनुसार घेतलेले आहेत. कॉर्न घेतलेत, गाजर घेतलेला आहे, त्याचबरोबर बीन्स घेतलेले आहेत. या ठिकाणी तुम्ही तुमच्याकडे जर मटार वगैरे असेल तो सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता. कांदा थोडा भाजल्यानंतर आपण इथे मी भाज्या थोड्या घालून घेतलेल्या आहेत. या भाज्या पूर्णपणे तुपामध्ये चांगल्या परतवून घ्यायच्या आहेत. म्हणजे जवळपास परतण्यामध्येच या भाज्या अर्ध्या शिजल्या पाहिजेत. अशा पद्धतीने इथे आपल्याला या भाज्या परतवून घ्यायच्या आहेत. थोडा वेळ आपण झाकण ठेवून देऊया. म्हणजे इथे मी बीन्स आणि कॉर्न, गाजर वगैरे वापरलेलं आहे. त्यामुळे थोडंसं त्याला एकदम पटकन शिजले जाईल अशा पद्धतीने, म्हणून इथे मी वाफ येण्यासाठी झाकण ठेवून शिजवून घेते आहे. आता तुम्ही पाहिलेच असेल भाज्यांचा कलर चेंज झाला आहे. थोड्याशा त्या अर्ध्या कच्च्या शिजलेल्या आहेत. यामध्ये मग मी चवीनुसार मीठ घालून घेतलेले आहे. थोडीशी किंचित म्हणजे 1 टीस्पून इथे मी साखर घातलेली आहे. उपम्यामध्ये साखर थोडीशी छान वाटते. त्याचबरोबर अर्धा टीस्पून इथे मी हळद पावडर घालून घेतलेली आहे. मस्त हे तुपामध्ये सर्व भाज्या मीठ साखर घातल्यामुळे अगदी म्हणजे ज्या भाज्यांना जो एक टेस्ट येते मिठामुळे ती सुद्धा छान लागते. त्यामुळे मीठ सुरुवातीला घातलेलं आहे. त्याच्यावर झाकण ठेवून थोडंसं आपण वाफ काढून घेतलेली आहे. आणि याच्यामध्ये आता पाण्याचा वापर म्हणाल तर इथे मी अर्धा कप ओट्स आहेत आणि 1/4 कप बारीक रवा आहे. त्यासाठी मी इथे जवळपास 1/4 कप पाण्याचा वापर करते आहे. म्हणजे 1 कप आणि परत 1/4 कप अशा पद्धतीने 1/4 कप इथे मी पाण्याचा वापर करते. रवा जर मोठा तुम्ही वापरला तर या ठिकाणी तुम्हाला 1.5 कप पाण्याचा वापर करावा लागेल. पहा आता पाण्याला उकळी आलेली आहे. यामध्ये आपण जे भाजलेलं रवा आणि ओट्स आहेत ते घालून घेऊयात. गॅसची आच हे रवा आणि ओट्स घातल्यानंतर गॅसची आच मिडलला ठेवायची आहे. थोडंसं आपल्याला हे असं उघडं ठेवूनच शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं याच्यातील पाणी कमी झाल्यानंतर याच्यावर आपल्याला झाकण ठेवून शिजवून घ्यायचं आहे. त्यावेळी गॅसची आच आपल्याला लो करायची आहे. कारण आपला बारीक रवा आहे आणि ओट्स देखील जास्त म्हणजे पाणी खेचून घेत असतात. त्यामुळे पटकन आपल्याला याच्यावर झाकण ठेवून एक 5 ते 10 मिनिट आपण असंच ठेवून द्यायचं आहे. अधूनमधून हलवून घ्यायचं आहे म्हणजे याला कढईला खाली लागू नये म्हणून आपण थोड्या वेळाने ते हलवून घेऊया. पहा अजून थोडंसं ओलसर वाटते आहे. त्यामुळे अजून थोडा वेळ आता आपल्याला झाकण ठेवून असंच 5 मिनिट ठेवून देऊया. म्हणजे छानरित्या असा सुटसुटीत असा आपला हा ओट्स उपमा तयार होईल. अगदी हेल्दी रेसिपी आहे. खूपच टेस्टी लागते. तुम्ही सुद्धा करून पहा आणि कशी झाली ती कमेंटद्वारे कळवायला मला विसरू नका. आपला ओट्स उपमा रेडी झालेला आहे. याच्यावर आता आपण थोडीशी कोथिंबीर बारीक चिरलेली घालून घेतलेली आहे. आणि आपली मस्त अशी डाएटची हेल्दी रेसिपी तयार झालेली आहे. त्याचबरोबर टेस्टी आहे. आता आपण सर्व करायला घेऊया. थोडंसं वाटीमध्ये काढून घेते म्हणजे याचा शेप खूप छान येतो. याच्यामध्ये जे कॉर्नचे दाणे घातलेत ना ते दाताखाली मस्तच लागतात. पहा तुम्ही 2 प्रकारे सर्व करू शकता. जर तुम्हाला खरंच एकदमच डाएट जास्त कडक करायचं असेल तर याच्यावर तुम्ही शेव टाकून म्हणजे सर्व केला तरी चालेल, नाही केला तरी चालेल. मी इथे दोन्ही प्रकारात दाखवलेलं आहे. फक्त मी ते लिंबू दिलेलं आहे याच्यासोबत. आणि दुसऱ्या प्रकारात मी म्हणजेच तुम्ही याच्यावर बारीक शेवसुद्धा घालून तुम्ही सर्व करू शकता. चला तर मग मित्रांनो, रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक करा. आपण पुन्हा भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्त खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. धन्यवाद.